काय नेमक्या चर्चा झाल्या? लोकसभेच्या निकालानंतर ही पहिली बैठक पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक काही वेळापूर्वी अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक सुरू होती आणि त्यानंतर आपण पाहतो प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे माध्यमांशी संवाद साधतायत। या बैठकीच्या संदर्भात नेमकं काय बोलणार याकडे आता लक्ष असेल। तर अजित पवार गटाची ही बैठक झालेली आहे। अपेक्षित असलेलं यश पक्षालाही मिळू शकलं नाही आणि एनडीएला मिळू शकलं नाही। या संदर्भामध्ये सविस्तरपणाने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। आज संध्याकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची सुद्धा बैठक त्या ठिकाणी आहे। 10 जूनला आमचा 25वा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत। त्या अनुषंगाने सुद्धा पक्षाचे कार्यक्रम काय असावेत, कशा पद्धतीने तो सप्ताह साजरा करत असताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम आपण हातामध्ये घेऊ शकतो, या साऱ्याच विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। आमदार महोदयांच्या बैठकीमध्ये सुद्धा आज सकाळच्या कोर ग्रुपच्या बैठकीमध्ये आम्ही जे काही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो होतो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांचं सुद्धा मनोगत आम्ही ऐकून घेऊ। त्यांच्या मतदारसंघातली स्थिती, लोकसभेची एकंदरीत निवडणूक, या साऱ्या दृष्टिकोनातून आज आम्ही त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय आक्रमकपणाने उत्तम संघटन त्या ठिकाणी करत महायुतीच्या माध्यमातून आम्ही जे काही सामोरं जाणार आहोत त्याही संदर्भामध्ये आज आम्ही त्या ठिकाणी थोडीफार चर्चा केलेली आहे। बैठकीत अशी काही मागणी करण्यात आली की पक्षांनी भेटून मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर केला पाहिजे जेणेकरून ही परिस्थिती सुधारता येईल अशी काही मागणी झाली का? तशी चर्चा आज या ठिकाणी काही झालेली नाही। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ शकतील। या केवळ अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पसरवल्या जात आहेत। एका निवडणुकीमध्ये जे काय वातावरण संबंध महाराष्ट्रामध्ये तयार झालं होतं त्याच्यामुळे यश मिळाल्याच्यामुळे काही माणसं हुरवून जातात, ही वस्तुस्थिती खरी आहे। परंतु निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा कोणी फेक व्हिडिओ तयार केले, कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ते प्रसारित केले, या साऱ्याची माहिती आमच्याकडे नक्कीच त्या ठिकाणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे आमदार एकसंघ ठामपणाने दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आहेत। उलट मागे जी काय अनौपचारिक चर्चेमध्ये मी जे म्हटलेलं होतं की काही जण काँग्रेसच्या जे संपर्कात आहेत, आता त्यांचं ते ठरवतील, यापेक्षा काय मला या विषयावरती अधिक काय सांगायचं नाही आहे। मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वतीमध्ये केंद्रीय शीर्षस्थ नेतृत्वातून चर्चा करून योग्य तो निर्णय घेतीलच। कॅबिनेटमध्ये मंत्रिपद आणि राज्यमंत्रीपद अशा 2 जागांसाठी मागणी करण्यात येत आहे तुमच्या पक्षाकडून, नेमक्या कोणत्या जागांसाठी मागणी करण्यात येते? मी ज्या वेळेला स्पष्ट एका प्रश्नाचं उत्तर दिलं की आजच्या आमच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार हा अजेंडावरचा विषय त्या ठिकाणी नव्हता। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ बसून योग्य वेळेला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार त्या ठिकाणी येतील।